कर्क राशीच्या लोकांनो, मे 2026 तुमच्यासाठी फक्त भावनांचा महिना नाही, तर करिअरमध्ये बदल, धनलाभ आणि मानसिक शांती घेऊन येणारा खास काळ आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर हा महिना तुमचं नशीब पूर्णपणे बदलू शकतो. कर्क राशीच्या लोकांसाठी मे 2026चा महिना भावनांचा, करिअरमधील बदलांचा आणि आध्यात्मिक शांततेचा संगम राहील. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र आहे, जो स्वभावाने संवेदनशील आणि परिवर्तनशील आहे. मे महिन्यात ग्रहांचे गोचर तुमच्या लाभ भाव आणि दशम भावावर विशेष प्रभाव टाकतील. आर्थिकदृष्ट्या मे महिना तुमच्यासाठी बचत आणि गुंतवणूक यांमध्ये संतुलन आणणारा राहील. लाभ भावात शुक्राची उपस्थिती उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडेल. अचानक धनलाभ जसे बोनस किंवा जुने अडकलेले पैसे होण्याचे प्रबळ योग आहेत. शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी 20 मे नंतरचा काळ शुभ आहे. जमीन किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीची योजना बनवू शकते. घरातील सुखसुविधा किंवा कोणत्याही मंगल कार्यावर खर्च होऊ शकतो. तुमच्या आईच्या आरोग्यावरही काही खर्च होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा महिना लाभदायक राहील. विशेषतः जे लोक पाणी, द्रव पदार्थ जसे लिक्विड, डेअरी किंवा आयात निर्यात यांच्याशी संबंधित आहेत, त्यांना मोठा नफा होऊ शकतो. भागीदारीच्या कामांमध्ये पारदर्शकता ठेवा. करिअरच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि परिवर्तनकारी राहील. तुमच्या दशम भावावर मंगळ आणि सूर्याचा प्रभाव तुम्हाला कार्यस्थळी खूप ऊर्जावान बनवेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर 14 मे नंतरचा तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध चांगले राहतील, पण तुमच्या भावनांना ऑफिसच्या राजकारणापासून दूर ठेवा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांना 15 मे नंतर काही चांगली बातमी मिळू शकते. कला, संगीत आणि मानसशास्त्र विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष फलदायी आहे. तुमची एकाग्रता वाढेल. मे महिन्यात तुम्ही एखादा नवीन शॉर्ट टर्म कोर्स किंवा कौशल्य शिकण्याचा विचार करू शकता. जे विद्यार्थी PhD किंवा संशोधनाशी संबंधित आहेत त्यांना मोठे यश मिळू शकते. या महिन्यात घरातील वातावरण शांत राहील. 15 मे नंतर सूर्य आणि बुधाचा गोचर झाल्यावर कुटुंबातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. तुमच्या लहान भावंडांसाठी हा महिना प्रगतिशील राहील. आईसमोर तुमचे संबंध अधिक घट्ट होतील आणि तिचे आशीर्वाद तुम्हाला धैर्य देतील. कुटुंबासोबत एखाद्या धार्मिक स्थळाला जाण्याचा योग आहे. घरात काही समस्या असेल तर पांढऱ्या वस्तू जसे तांदूळ, साखर किंवा दूध यांचे दान सोमवार संध्याकाळी करा. वैवाहिक जीवनात या महिन्यात परस्पर समज वाढेल. जर काही जुना वाद असेल तर तो या महिन्यात मिटेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत भविष्यासाठी एखादी मोठी गुंतवणूक करू शकता. राहूच्या स्थितीमुळे सासरच्या लोकांशी बोलताना काळजी घ्या. प्रेम संबंधांमध्ये जवळीक वाढेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल अधिक समर्पित वाटाल. जे लोक सिंगल आहेत त्यांना कार्यस्थळी किंवा एखाद्या सामाजिक कार्यक्रमात खास व्यक्ती भेटू शकते. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला थोडी काळजी घेण्याची गरज आहे, कारण चंद्राची स्थिती तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम करू शकते. कफ, सर्दी, खोकला किंवा छातीशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. थंड पाणी आणि शिळे अन्न टाळा. चंद्राच्या गोचरामुळे महिन्याच्या मध्यात तुम्ही थोडे भावनिक किंवा तणावग्रस्त वाटू शकता. जास्त विचार टाळा. नियमित ध्यान जसे मेडिटेशन करा आणि पौर्णिमेच्या दिवशी चंद्राला अर्घ्य द्या. यामुळे तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईल. या महिन्यात पाण्याशी संबंधित ठिकाणे किंवा धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग आहेत. व्यावसायिक प्रवास लहान असतील, पण ते तुम्हाला मानसिक समाधान आणि भविष्यासाठी नवीन संपर्क देतील. काही खास उपाय: दर सोमवारी शिवलिंगावर दूध आणि पाणी अर्पण करा आणि ओम नमः शिवाय जपा. पौर्णिमेला चंद्राला अर्घ्य द्या आणि मनातला इच्छा व्यक्त करा. पांढऱ्या वस्तू जसे तांदूळ, साखर, दूध दान करा, विशेषतः सोमवार. आईचा आदर करा आणि तिचे आशीर्वाद घ्या. तुमच्यासाठी खूप शुभ राहील. रोज 5 ते 10 मिनिटे ध्यान करा. मानसिक शांती मिळेल. कर्क राशीवाल्यांनो, हा महिना तुमच्या आयुष्यात भावनिक आणि आर्थिक बदल घेऊन येणार आहे. तुम्ही तयार आहात का या बदलांसाठी? कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव नक्की शेअर करा. अशाच राशी भविष्य आणि उपायांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.